Hello everyone. Afternoon. Now discussing limitation of financial accounting. ओके आपल्याला पाहिजेत लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. याच्या अगोदर आपण पाहिलं कन्सेप्ट पाहिले आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पाहिले, ॲडव्हान्टेजेस पाहिले. आता आपल्याला पाहिजे लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. ओके देन चेंज इन नेचर ऑफ बिझनेस. बघा लिमिटेशन, फर्स्ट लिमिटेशन काय सांगितलं आहे, चेंज इन the nature of business. Okay, in the present time there has been a great change in the nature of business. As a result is required a different kind of data to make decision from time to time, but financial accounting does not help the management in making डिसिजन. बघा प्रत्येक बिझनेसचं काय असतं, नेचर वेगवेगळं असतं बरोबर. काही फायनान्शियल अकाउंटिंग करत असतात, काही मॅनेजमेंट अकाउंटिंग करत असतात बरोबर. म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये सेम अकाउंटिंग केलं जातं असं काही नाही आहे. म्हणजे प्रत्येक फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट वगैरे ओपन केले जातात. तर काही कॅश फ्लो, फंड फ्लो वगैरे स्टेटमेंट ओपन करत असतात. म्हणजे जे काही फायनान्शियल अकाउंटिंगचं जेवढे काही ॲडव्हान्टेजेस पाहिले आपण, त्याच्यामध्ये त्याचं फर्स्ट त्याच्यामध्ये लिमिटेशन पण आहेत फायनान्शियल अकाउंटिंगचे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे चेंज इन नेचर ऑफ बिझनेस. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग काय करत असतं, फक्त काय जे काही बिझनेसची रिलेटेड असणारे कॉस्ट वगैरे असेल त्याचेच काय करत असतं, रेकॉर्डिंग ठेवत असतं. म्हणून हे काय सांगितलं, चेंज इन द नेचर ऑफ बिझनेस. प्रत्येक बिझनेसचं नेचर कसं असतं, वेगवेगळं असतं. त्यानंतर बघा सेकंड, नो डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट कॉस्ट. ओके, फायनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ॲज अ होल इन टर्म ऑफ इन्कम, एक्सपेन्सेस, असेट अँड लायबिलिटीज. इट डज नॉट प्रोव्हाइड डिटेल कॉस्ट इन्व्हॉल्व बाय डिपार्टमेंट, प्रोसेसेस, प्रोडक्ट, सर्व्हिसेस ऑर अदर युनिट ऑफ ॲक्टिव्हिटी विदिन द ऑर्गनायझेशन. बघा फायनान्शियल अकाउंटिंग काय करत असतं, फक्त काय जे काही इन्कम असेल, म्हणजे जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असतील बरोबर, जे मनी ट्रान्झॅक्शन असतील ते मनी ट्रान्झॅक्शनचंच काय करत असतं, रेकॉर्डिंग करत असतं बरोबर. म्हणजे त्याविषयीची इन्फॉर्मेशन काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं. म्हणजे जे इन्कम असेल, एखादा इन्कम झाला, कंपनीला गेन झाला असेल, इन्कम झाला असेल, कंपनीचे एक्सपेन्सेस किती आहेत, कंपनीच्या असेट किती आहेत, कंपनीच्या लायबिलिटी किती आहेत, हे सगळ्यांचं रेकॉर्डिंग असतं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बरोबर. पी एंड एड अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, त्यामध्ये इन्कम्स, एक्सपेन्सेस, असेट, लायबिलिटी यांचं रेकॉर्डिंग केलं जातं. पण फायनान्शियल अकाउंटिंगचं एक लिमिटेशन सांगितलं की ते काय करत असतं, फक्त जे मॉनिटरी टर्म्स असतील, मॉनिटरी टर्म्सच रेकॉर्डिंग करत असतं. अदर जे काही बघा डिपार्टमेंट्स असतील, प्रोसेसेस असतील, काय प्रोडक्ट असतील किंवा कोणत्या मेथड यूज केल्या जातील, त्या सर्वांचं म्हणजे ज्या मॅन्युफॅक्चरिंगच्या असतात त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन, डिटेल इन्फॉर्मेशन फायनान्शियल अकाउंटिंग देत नाही. त्यानंतर बघा थर्ड काय सांगितलं आहे, प्रोव्हिजन ऑफ हिस्टॉरिकल डेटा. द फायनान्शियल अकाउंटिंग मेक हिस्टॉरिकल डेटा रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस, बट इन प्रेझेंट टाइम डिसिजन आर बेस्ड ऑन फ्युचर एक्सपेक्टेशन रादर दॅन हिस्टॉरिक fact. In fact, historical information help the management in decision making, but they are not adequate. फायनान्शियल अकाउंटिंग काय तर हिस्टॉरिकल डेटा प्रोव्हाइड करत असतं बरोबर. म्हणजे जे प्रिव्हियस इयर असेल, त्याच्या अगोदरचं प्रिव्हियस इयर असेल, त्याचा डेटा काय करत असतं, फायनान्शियल अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंगला देत असतं. म्हणजे काही मॅनेजमेंट अकाउंटिंगला ज्यावेळेस डिसिजन घ्यायचे असतात, करंटली डिसिजन घ्यायचे असतात, त्यावेळेस करंटली डेटा अवेलेबल करून देत नाही. जे फायनान्शियल अकाउंटिंग असतं ते हिस्टॉरिकल नेचर असतं बरोबर. म्हणजे करंटचे डिसिजन घेण्यासाठी अगोदरचे जे काही प्रिव्हियस इयर असतील, त्याच्या अगोदरचे जे काही प्रिव्हियस इयर असतील, त्या प्रिव्हियस इयरचा डेटा काय करून देत असतं, ते अवेलेबल करून देत असतं. पण करंटली क्विकली जस्ट डिसिजन घ्यायचं असते त्यावेळेस फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाही. म्हणून काय म्हटलं आहे, प्रोव्हिजन ऑफ हिस्टॉरिकल डेटा. त्यानंतर नेक्स्ट बघा, नो क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस. ओके, फायनान्शियल अकाउंटिंग क्लासिफिकेशन करतं, रेकॉर्डिंग करतं बरोबर, हे तुम्हाला सांगितलं आहे मॉनिटरी. पण एक्सपेन्सेसचं रेकॉर्डिंग फक्त केलं जातं, त्याचं डिरेक्टली एक्सपेन्सेस म्हणजे एक काय म्हणतात, ब्रॉडली एक्सप्लेन नाही केलेलं जातं. इट डज नॉट क्लासिफाय एक्सपेन्सेस ॲज अ डायरेक्ट ऑर फिक्स अँड व्हेरिएबल एक्सपेन्सेस. बिसाइड दीज आर ऑल्सो नॉट अलोकेटेड द डिफरंट स्टेजेस ऑफ प्रोडक्शन. फायनान्शियल अकाउंटिंग क्लासिफिकेशन करतं, म्हणजे जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, त्याचं रेकॉर्डिंग करतं, पण डिरेक्टली रेकॉर्डिंग केलं जातं बरोबर. म्हणजे सेपरेट भाग नसतो त्याच्यामध्ये, क्लासिफिकेशन नाही केलं जात. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते, फिक्स एक्सपेन्सेस कोणते, व्हेरिएबल एक्सपेन्सेस कोणते, असं डिरेक्टली क्लासिफिकेशन फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जात नाही. डिरेक्टली काय केलं जातं, त्याचं फक्त रेकॉर्डिंग केलं जातं बरोबर. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, नो ॲनालिसिस ऑफ लॉसेस. ओके, त्याचा लॉसेसचं ॲनालिसिस केलं जात नाही. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय लॉस कन्सिडर केला जातो, लॉस रेकॉर्ड केला जातो बरोबर. इट डज नॉट प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द रिझन ऑफ लॉसेस. इट ऑल्सो डज नॉट हेल्प टू डिटरमाइन द व्हेरिएशन इन द कॉस्ट बिटवीन डिफरंट वर्किंग टाईम, आयडल टाईम अँड सीजनल कंडिशन ऑफ द इंडस्ट्री. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग काय करत असतं, लॉस तर कन्सिडर करत असतं,
पण लॉस म्हणजे त्याच्या अमाऊंट कन्सिडर करत असतं बरं, म्हणजे मॉनिटरी पैशाच्या स्वरूपात काय करत असतं ते रेकॉर्डिंग करत असतं. पण का लॉस झाला किंवा का प्रॉफिट झाला याचं रिझन ते कन्सिडर करत नाही. म्हणून काय म्हटले, नो ॲनालिसिस ऑफ लॉसेस. म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये एखादा बिझनेस असेल, त्या कंपनी बिझनेस करत असेल, त्या बिझनेसमध्ये जर कंपनीला लॉस झाला तर तो लॉस लिहिला जातो तिथं, बरोबर. एवढा लॉस झाला, 5 लाख 10 लाख काही 1 कोटी काही काय असं असेल, 1 करोड रुपये वगैरे लॉस झाला असं काहीतरी तिथं रेकॉर्डिंग केलं जातं. पण तो लॉस का झाला ह्याचं कन्सिडरेशन फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये केलं जात नाही, म्हणजे ते रिझन तिथं दिलेलं नसतं. म्हणून काय म्हटलं आहे की नो ॲनालिसिस ऑफ लॉसेस. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, फॉल्स टू मीट द इन्फॉर्मेशन नीड टू डिफरंट लेवल ऑफ मॅनेजमेंट. इथे बघा हे चुकलेलं आहे, जरा पी डी एफमध्ये पॉईंट टाकताना चुकून झालेले आहे, तर तुम्ही समजून घ्या. 6 पॉईंट बघा, फॉल्स टू मीट द इन्फॉर्मेशन नीड्स ऑफ डिफरंट लेवल ऑफ management. Okay, in company form of organization, management is kept separate from the owners, but the management of business is carried at all 3 levels: top management, middle management, lower management. These 3 levels different information needs to take decision at their ends, but financial accounting does not provide such इन्फॉर्मेशन. ओके. बघा जे फायनान्शियल अकाउंटिंग असतं ते फायनान्शियल अकाउंटिंग करत असताना आता बिझनेसमध्ये 3 लेवल्स असतात, बरोबर. टॉप मॅनेजमेंट असतं, त्यानंतर लोअर मॅनेजमेंट असतं, त्यानंतर मिडल क्लास मॅनेजमेंट असतं, बरोबर. म्हणजे टॉप, मिडल आणि लोअर ऑपरेशन लेवल. ओके. ह्या 3 लेवलवरती काय केलं जातं, मॅनेजमेंट केलं जातं, बरोबर. पण ज्यावेळेस फायनान्शियल अकाउंटिंग असते बरं, फिनान्शियल इन्फॉर्मेशन असते ती फक्त टॉप लेवल आणि मिडल लेवललाच काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. ऑपरेशनल लेवलला ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जात नाही. म्हणून काय म्हटलं, फॉल्स टू मीट इन्फॉर्मेशन नीड टू डिफरंट लेवल ऑफ मॅनेजमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते, बरोबर. म्हणजे टॉप मॅनेजमेंटला वेगळी, मिडलला वेगळी, लोअरला वेगळी. त्यानंतर बघा, कन्सिडरेशन ऑफ ओनली मॉनिटरी इन्फॉर्मेशन. मग सांगितल्याप्रमाणे फक्त फिनान्शियल अकाउंटिंग काय करतं, मॉनिटरी टर्म असतील किंवा जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स होत असतील त्याचंच रेकॉर्डिंग करत असतं, बरोबर. फिनान्शियल अकाउंटिंग कन्सिडर ओनली दॅट इन्फॉर्मेशन विच कॅन बी एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म, बट परफॉर्मन्स ऑफ बिझनेस इज अफेक्टेड बी व्हेरियस सोशल फॅक्टर also which can be monetary and non-monetary in nature, but financial accounting does not record non-monetary transactions. Okay. मग सांगितलं तुम्हाला की बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये जेवढे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स होतील, म्हणजे पर्चेसिंग झालं, सेलिंग झालं, कॅशच्या रिलेटेड झालं, बँकच्या रिलेटेड झालं, जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स होतील तेवढे सगळे ट्रान्झॅक्शन फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. असेट पर्चेस केले असेल किंवा लायबिलिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग कशामध्ये असतं, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये असतं. पण अदर म्हणजे एखादी मशिनरी तुम्ही परचेस केली, पण ती कोठून परचेस केली, कोणत्या प्लेसमधून परचेस केली, की ती मशिनरी कुठे शिफ्ट केली, एखादी बिल्डिंग कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी यामध्ये कन्सिडर केल्या जात नाही. म्हणजे जे फायनान्शियल सिच्युएशन असतील किंवा जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतील, बरोबर, तेवढेच काय केले जातात, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केले जातात. अदर कोणत्याही गोष्टीचं त्याच्यामध्ये रेकॉर्ड नसते. वर्कर्सचं काम काय आहे किंवा प्रोडक्शन काय आहे किंवा मशिनरी कुठून परचेस केली, ह्या सगळ्या गोष्टी इथं म्हणजे अदर जे फायनान्शियल कंडिशन्स असतील किंवा फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन्स असतील ते सोडून बाकीच्या कोणत्याही गोष्टी फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. त्यानंतर पुढे बघा, लेस इम्पॉर्टंट ऑफ बजेटिंग अँड प्लॅनिंग. बरं, प्रत्येक कंपनीमध्ये बजेटिंग केलं जातं किंवा प्लॅनिंग केलं जातं. मॅनेजमेंट अकाउंटिंगला बजेटिंग आणि प्लॅनिंग करावं लागतं. प्रेझेंट डे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस कॅन बी अचीव ओनली थ्रू प्रॉपर बजेटिंग अँड प्लॅनिंग, बट फॉर देअर इम्प्लिमेंटेशन डिटेल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड फ्रॉम टाईम टू टाईम विच आर नॉट प्रोव्हाइड बाय फिनान्शियल अकाउंटिंग. बघा काय करत असतं फायनान्शियल अकाउंटिंग, काय करत असतं तर जे काही बिझनेसचं बजेटिंग असेल, प्लॅनिंग असेल, त्यांना इन्फॉर्मेशन काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं, पण डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नसतं, बरोबर. मॅनेजमेंट अकाउंटिंगला प्रॉपर डिसिजन मेकिंगसाठी कशी डिटेल इन्फॉर्मेशन हवी असते बजेटिंगची किंवा प्लॅनिंग करण्यासाठी. प्लॅनिंग करणं हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं फर्स्ट फंक्शन आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, स्टाफिंग, ओके, हे जे मॅनेजमेंट अकाउंटिंग करत असतं त्याच्यासाठी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी लागते बजेटिंगची, तर ते बजेटिंगची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम फायनान्शियल अकाउंटिंग करत नाही. म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन ते मॅनेजमेंट अकाउंटिंगला देत नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा,
7. No technique to evaluate alternative methods. ओके, नो टेक्निक टू इव्हॅल्युएट अल्टरनेटिव्ह मेथड्स, म्हणजे ज्या काही अल्टरनेटिव्ह मेथड असतील त्या फायनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड करत नाही. म्हणजे बघा ते काय सांगितलं, इन प्लॅनिंग, एक्सपान्शन, contracts to plants, equipments, product and processes, it not poses to calculate and compare the profitability of alternative with the help of financial अकाउंटिंग. बरोबर, म्हणजे जे काय आता प्लांट असेल, इक्विपमेंट्स असतील, त्याच्या अल्टरनेट इव्हॅल्युएट करत नाही फायनान्शियल अकाउंटिंग. म्हणजे एखादी मशिनरी असेल तर त्या मशिनरी थ्रूच काय केलं जातं, त्या मशिनरीचं रेकॉर्डिंग केलं जातं. बरोबर, अदर अल्टरनेट मशिनरी तिथे नसते, म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग तिथे केलं जात नाही. फक्त प्रत्येक इयरली जी मशिनरी वगैरे यूज केली जाते त्या मशिनरीचंच काय असतं तिथं रेकॉर्डिंग असते, किंवा नवीन टेक्निक्स कोणत्या यूज केल्या जातात किंवा मेथड्स काय यूज केल्या जातील ते प्रत्येक इयरली ज्या ज्या यूज केल्या जातात किंवा प्रत्येक टेक्निक्स यूज केली जाते त्या टेक्निकचीच काय असतं तिथं रेकॉर्डिंग असतं. बरोबर, म्हणजे ज्या काही एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्ट्स असतील किंवा जे प्लांट्स असतील किंवा इक्विपमेंट्स असतील, प्रोडक्ट्स असतील, त्यांचं रेकॉर्डिंग किंवा त्याचं कम्पॅरिझन प्रॉफिटेबिलिटीमध्ये केलं जात नाही किंवा फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जात नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, नो डेटा फॉर कंपॅरिझन तर बिलकुल नसतं. म्हणजे इट डज नॉट प्रोव्हाइड डेटा टू फॅसिलिटेट कम्पेअर ऑफ कॉस्ट ऑफ ऑपरेशन ऑफ द फर्म अँड अदर फर्म इन द इंडस्ट्री. ओके, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये दुसऱ्या फर्मशी किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीशी कम्पेअर केलं जात नाही. फायनान्शियल अकाउंटिंग फक्त काय स्वतःच्या बिझनेसपुरतं स्वतःच केलं जातं. तुम्हाला सांगितलं नेचर इन बिझनेस, म्हणजे प्रत्येक बिझनेसचं नेचर कसं असतं वेगवेगळं असतं. फायनान्शियल अकाउंटिंग वेगळं असतं, प्रत्येकाचे स्टेटमेंट कसे त्यांच्या फॉर्मॅटनुसार असतात. म्हणजे इथं काय कंपॅरिझन न केलं जातं. म्हणजे प्रत्येक आता एखादे ABCD नावाची कंपनी असेल, बरोबर, तर त्या कंपनीचं फायनान्शियल अकाउंट वेगळं असतं. XYZ सेकंड कंपनी असेल त्याचं फायनान्शियल अकाउंटिंग वेगळं असतं. आपापल्या फॉर्मॅटनुसार काय केलेलं असतं त्यांनी, फॉर्मॅटनुसार त्यांचं अकाउंटिंग असतं. म्हणून इथं सांगितले नो डेटा फॉर कंपॅरिझन. ओके, देन